दरम्यान पाहू शकेल या ठिकाणी प्रभाकरजी पडवल यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आमचे गणेशजी घोरले प्रिन्स ऑफ भोकरी, गणेशजी घोरले हेच तर मी अनाउन्समेंट केलं. प्रिन्स ऑफ भोकरी जुनी तलवार आहे आणि काय तो परफॉर्मन्स राहिला कालच्या दिवसामध्ये. या आपण व्यासपीठावरती या सरचे स्वागत करतोय. होता है योगी, समय समय की बात है. हो निश्चित. पहा त्यांचा जन्म भोकरीमध्ये झालाय परंतु त्याने अर्ध आयुष्य कुकसेमध्ये घालवलंय. देखिए खेलने वाली टीमों के लिए महत्वपूर्ण सूचना है, खासतौर पर प्लेयर्स पेविलियन में जो खिलाड़ी बैठे हैं वहाँ पर केवल खिलाड़ी ही होने चाहिए, कोई भी दर्शक वहाँ पर नहीं बैठेगा. बीसीसी बोरीवली टीम वहाँ पर आपको दर्शकों को बैठने नहीं देना है. हमारे वॉलेंटियर से भी रिक्वेस्ट मैं करता हूँ कि आपको वहाँ पर ध्यान देना है. बड़ा मैच है, बड़ा और कड़ा मुकाबला. बीसीसी बोरीवली बनाम विकी स्पोर्ट्स कुक से. टॉस को जीता है कुकसे के कैप्टन ने, पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है. 4-4 ओवर का ये मैच रहेगा. इसके बाद सेमीफाइनल मुकाबला खेला जाएगा, 2 सेमीफाइनल्स और फिर ग्रैंड फिनाले रहेगा. अजय, बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वर्षाची परंपरा आहे की जेव्हा बीसीसी बोरीवली संघ विकी स्पोर्ट्स कुकचे संघाच्या अगेन्स्ट खेळतोय त्यावेळी मात्र तो सामना अगदी कडवटप्रमाणे पाहायला मिळत असतो प्रेक्षकांना. परत एक विनंती करतो, पहा जो आमचा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती कोणीही कुठल्याही प्रकारची गाडी पार करू नका, कारण आता या पाहुण्यांची येण्याची वेळ झालेली आहे. मित्रांनो, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि कुठल्याही मान्यवरांना येण्यासाठी ते त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. जर आपण तिथून आपल्या बाईक जर काढल्या नाही तर आमचे आयोजक तिकडे येत आहेत, कदाचित त्या बाईकची हवा काढली जाईल याची आपण नोंद घ्या. जी हाँ, सभी दर्शकों से रिक्वेस्ट है कि रास्ते पर गाड़ियाँ पार्क ना करें. काफ़ी खुली जगह है आपके लिए, वहाँ पर पार्किंग जोन में आप अपनी गाड़ियाँ पार्क कर सकते हो. लेकिन देखना है कि कौन सी टीम अब अपने आप को सेमीफाइनल में पार्क कर पाती है. बड़ा मुकाबला है. खेल की शुरुआत होने जा रही है. शाहिद खान और उनके साथ अहमद बलेरे ओपनिंग पेयर. शाहिद स्ट्राइक लेने की तैयारी में और पहला ओवर लेकर हमेशा की तरह गेंदबाज राज पाटिल. पहली गेंद, हवाई फायर. फील्डर है पीछे, लेकिन गेंद फील्डर के पीछे. 6 रन. काय पिकअप शॉट केला अगदी स्क्वेअर लेकडे. फिल्डर तो आकाश जोशीच्या रूपाने परंतु त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू मात्र फ्लाय होतो, निघून गेला. आणि याच्या ज्यावेळी पिकअप केलं त्यावेळी मात्र फटकेला उंची जास्त प्राप्त झाली नव्हती, अगदी फ्लॅट निघून गेला आणि त्याच्यामुळे चेंडूला थोडासा वेग सुद्धा मिळाला. आणि पहा काय सुरुवात बीसीसी बोरीवली संघाची लाजवाब. टाइमिंग बहुत अच्छी थी शाहिद खान की, और उस ओवर बाउंड्री भी आप देखोगे तो थोड़ी सी छोटी है. वहाँ पर डीप स्क्वायर लेग की तरफ बायत के बैटर के लिए, और थोड़ा सा पीछे की दिशा में भी बाउंड्री उतनी लंबी नहीं है जितनी कि अन्य दिशाओं में हमें नज़र आती है. तो उसका थोड़ा एडवांटेज मिलता है बायत के बल्लेबाजों को, दाहिनेत के बल्लेबाजों को भी मिल सकता है जब वो ऑफ साइड में शॉट खेलेंगे वहाँ पर. अच्छी शुरुआत और एक बार फिर से सिक्सर के साथ राज का स्वागत, लेकिन ये वापसी है उनकी. अंदरूनी किनारा, बेहतरीन कैच स्टंप्स के पीछे बबलू पाटिल द्वारा. शाहिद डिपार्ट्स. चोख प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती षटकार राज पाटीलच्या अगेन्स्ट आला, त्याचा स्वागत षटकाराने केला, परंतु जो शाहिद खानचा जो अडथळा होता तो मात्र राज पाटीलने दूर केलाय. आणि या कुक्षी संघासाठी योगेशजी मागे असतील, कॅप्टन कुलक्षय पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु काय जबरदस्त मात्र बाउन्स बॅक. दोन संघ ज्यावेळी एका ताकदीचे असतात त्यावेळी मात्र अशाप्रमाणे तुम्हाला खेळ पाहायला मिळत असतो. मित्रांनो, अगदी डोलायमान स्थितीमध्ये सामना पाहायला मिळत असतो. कधी फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकत असतो तर कधी बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकत असतो. आणि ती स्थिती, ती सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता नवीन फलंदाज आला आहे पापा सुसे. जिम्मेदारी पापा सोसे के कंधों पर बहुत बड़ी रहेगी, क्योंकि जल्दी विकेट गंवाया है बीसीसी ने, और वो भी बड़ा विकेट. इनफॉर्म बैटर शाहिद आउट हुए हैं 6 रन बनाने के बाद. राजधानी से ओवर द विकेट जाते हुए, और बहुत अच्छी गेंद. ये तो उनकी स्टॉक बॉल है जो वो लेग कटर डालते हैं, वहाँ पर अच्छे अच्छे बल्लेबाजों को परेशानी में रखते हैं. खासतौर पर दाहिने के बैटर्स के विरुद्ध बहुत ही अच्छे नियंत्रण के साथ करते रहे हैं. चला, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मित्रांनो, हो इथे मात्र पावशेल
फटका हवेत केला, परंतु लॉंग ऑनच्या अगदी भरपूर पुढे पण चेंडू मात्र लँडिंग झाला. मिड ऑन मध्ये कुठला क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याच ठिकाणी चेंडू जाऊन मात्र लँडिंग झाला. आणि पाहता पाहता तब्बल 2 धावा पापानं इथे पूर्ण केल्या गेल्या. 8 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. हा कंट्रोलफुल अजय फटका नव्हता, परंतु पापा आय थिंक नशिबान राहिला त्या ठिकाणी. जी बिल्कुल सही. बाउंस को ठीक तरह से काउंटर नहीं कर पाए थे. थोड़ा अतिरिक्त उछाल था, थोड़े से अचंभित हो गए बल्लेबाज और सही पोजीशन में नहीं थे पुल शॉट खेलने के लिए. हाफ हार्टेड स्ट्रोक था. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर. 2 दिग्गज टीमों के बीच की ये भिड़ंत है. स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026 चौथा क्वार्टर फाइनल मुकाबला. राज एक बार फिर से राइट अमोर द विकेट. इस बार गेंद को आने दिया, बैकफुट पर जाकर खेला है लेकिन गैप में खेल नहीं पाए. हल्का सा मिसफील्ड जरूर हुआ है. हालांकि कोई अधिक नुकसान कुक्से टीम को नहीं होगा. 1 ही रन. स्ट्राइक अब अहमद के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर. जिस तरह से कुक्से टीम की बल्लेबाजी ज़बरदस्त फॉर्म में हम देख रहे हैं योगी, एक बड़ा टोटल बनाना पड़ेगा. कम से कम 50 पहला वो टारगेट हो सकता है बीसीसी के बल्लेबाजों का. हो निश्चितपणे. परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी अजय BCC बोर्ली संघाच्या फलंदाजांना मात्र चांगली मेहनत करावी लागेल. कारण सुरुवात शाहिदनं 6 रन केली होती, परंतु त्याच्यानंतर राज पाटीलचा कमबॅक पाहिला आपण. एक सपत त्याच्या नावावरती पाहिली. आणि त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी टर्न करण्यापर्यंत शॉट पाहिल्याकडे फिल्डर आहेत. हो मानस धुमाल होते. चांगले फोल्डिंग नजरांना पेश केला आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेमध्ये विकी स्पोर्ट कुक्से संघाची दमदार सुरुवात आपण म्हणू शकतो. 9 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि 1 विकेट्स प्राप्त केली राज पाटीलनं. चला पहिल्या सेमीफायनल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्या. एकविरा स्पोर्ट भादाणे विपक्ष D11 भोकरी. आणि पहा तो टॉस कंपल्सरी होणारच आहे. ज्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला 3 चेंडूचे पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्या. क्या गजब की वापसी की है गेंदबाज राज ने. हालांकि उनका स्वागत हर मैच में पहली गेंद पर सिक्सर के साथ हुआ है. ये तीसरा मैच खेल रहे हैं, तीनों मैचेस में ये देखने को मिला. लेकिन इस मैच में ज़बरदस्त वापसी. प्रेशर रहता है जब पहली गेंद पर बड़ा हिट लगता है, लेकिन अंडर प्रेशर अच्छी वापसी करके दिखाई है राज ने. अच्छी नियंत्रित गेंदबाजी रही उनकी. 9 पर 1 विकेट. यह है स्कोर इस समय बीसीसी का. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 4-4 ओवर का ये मुकाबला है. इसके बाद देखना है कि समय कितना अनुमति देता है हमें. सेमीफाइनल्स के मुकाबले शायद थोड़े कम ओवर्स के भी हो सकते हैं. हो निश्चितपणे. कारण यानंतर आपल्याला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. बबलू पाटील आला दुसऱ्या षटकासाठी. फटका हवेत केला, परंतु वाडिश लॉंग आपला. हो ऋतिक शेलारकडून घडली चूक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फील्डर अपने बाई तरफ. गेंद थोड़ी सी घूमी भी उनके सामने से और चकमा देकर चली गई बाउंड्री लाइन के बाहर. महत्वपूर्ण 4 रन्स पापा सूसे के लिए और बीसीसी के लिए. लॉफ्ट करने का प्रयास. हवा में है गेंद. आसान सा कैच. विकेट कीपर द्वारा कोई गलती नहीं. पापा की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम. थँक्यू DJ बबलू पाटील सध्या पाहू शकेल या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्या. पहिली विकेट्स मात्र त्याच्या खात्यामध्ये या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. परंतु जर विकेट्स हॅट्रिक कंप्लीट केली तर JBN नेटवर्कचे ऑपरेटर मिस्टर सुजित शेठ जाधव आणि रुपेशजी गोरले यांच्याकडून प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि निलेशजी कतोरे यांच्याकडून आईवा जेलसाठी आहे 100 रुपयाचा कॅश प्राईज. आणि रुपेशजी गोरले यांच्याकडून 200चं तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राईज आईवा जेलसाठी असेल. हो फटका हवेत. टायमिंग प्रॉपर नाही आहे. आणि आकाश जोशीच्या अगदी पुढ्या चेंडू मात्र लँडिंग झाला आहे. प्रयत्न चांगले राहिले आणि तत्पुरती सिंगल धाव मात्र बाबूच्या पाठपीतून निघाली. बाबू आणि आयमश ही जोडीसुद्धा आपण खेळपट्टीवरती पाहत आहोत. परंतु अजय ज्याप्रमाणे सुरुवात केली होती असं वाटलं होतं की मात्र आक्रमण या इनिंगमध्ये पाहायला मिळेल, परंतु तो आक्रमण शांत केला आहे गोलंदाजाने. जी हाँ, गेंदबाजी अच्छी रही है. खासतौर पर शाहिद का विकेट जिस गेंद पर गिरा वो थोड़ी सी नीची रहती हुई गेंद थी. अगली गेंद. इस बार हेलीकॉप्टर ड्राइव सामने की दिशा में लॉन्ग ऑन की तरफ. फील्डर मौजूद है वहां पर. एक से अधिक कुछ नहीं है.
सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। दूसरे ओवर का खेल प्रगति पर फिलहाल गेंदबाज थोड़े से हावी नजर आ रहे हैं, कुछ और बड़े हिट्स लगाने पड़ेंगे एक अच्छा टोटल खड़ा करने के लिए बीसीसी बोरिवली टीम को। परंतु त्याप्रमाणे या ठिकाणी खेळ होणार का, हा आता मात्र प्रश्न निर्माण होतोय. फुल टॉस पीक केलाय, क्षेत्र खाली निवडलं आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी हा चौकार. Excellent stroke there by Babu Nachan. That was a loose delivery from Bablu Patil, and Babu picked this spot too early, right up in the gap at deep square leg for 4. Welcome boundary there for BCC. Score moves up to 19 runs for the loss of 2 wickets. 10 runs so far from this over. Now that's a fine delivery. Big shout for leg before. Chance for run out as well. And Babu will have to walk back to the dugout. Third wicket goes down. दरम्यान ज्ञानेश्वरजी गोरले यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतोय. पहा, दोघे ज्ञानेश्वर गोरले एकाच जागेवरती होते, परंतु या ठिकाणी या दोन्ही गाड्या एका रुलावरती पाहिल्या. दोघांमध्ये कॉलिंग परफेक्टली झाले नाही, थोडंसं हेजिटेशन पाहिलं आणि फलंदाज बाबू नाचन मात्र त्या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बहादूर माघारी परतला आहे. कारण ज्यावेळी दोन खेळाडू आपण खेळपट्टीवरती जे पाहतो त्यावेळी मात्र तुमच्या दोघांमध्ये ताळमेळ होणं चांगलं गरजेचं आहे, तुमचे कॉलिंग चांगल्या प्रमाणे होणं गरजेचे आहेत आणि तिथे मात्र चूक घडली गेली. And it was his own mistake. So he can't blame Ahmesh Balere. The ball was almost there near the stumps. There was no run on offer and he was looking for that single. So 3 wickets down now, and after 2 overs it's 19 for 3. This is a big game between two big sides of Padga Tennis Cricket, Vicky Sports Kukse and BCC Borivali. A quarter-final match of late Shravan Memorial Cup 2026. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन सध्या आपण पाहतोय. 4 दिवसांचा हा भोकरीकरांचा एक प्रकारचा उत्सव सध्या आपण इथे अनुभवतोय. आणि आकाश जोशी मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. फटका हवेत केलाय, लॉंग ऑफ द फिल्डर, चेंडू परत पोहोचतोय. ऋतिक शेलार पुन्हा झेल ड्रॉप. आज ऋतिककडून मात्र पाहतो की वारंवार मिस्टेक केल्या जात आहेत आणि तदनंतर पहा हा जीवनदान एबीला आणि हा जीवनदान आता मात्र किती मागात पडे, परंतु पंचाने बाउंड्री चेक करण्यासाठी आता टीव्ही पंचाकडे आता निर्णय सोपवलाय. That was an easy chance for the fielder. Hrithik being the guilty man down at long off. It was a straightforward catch, but he couldn't judge it. There was another fielder involved in that in order to stop that boundary. So decision is pending. We'll have to wait and watch. Ahmesh Balere gets a life, but will it be 4 or not? That is the big question. Just a 1 run. Just a 1 run. That is the final decision from the TV umpire. So score slowly moves up to 20 runs for the loss of 3 wickets with 11 deliveries to go. BCC losing the toss and batting first. Ahad Mullah on strike now. Goes for a big one, doesn't connect it properly, and they get a single. They get a cheeky single, in fact. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी अजिमजी शेख, दिनेशजी पालवी आणि कृष्णाजी गोरले यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थापन व्हा. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक संघाच्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. भोकरी गावाची आणबाण शान नंदकुमार पिसाल साहेबांच्या माध्यमातून कुठल्याही फलंदाजाने फायनलच्या लढतीपर्यंत हे पारदर्शक असेल. जर तुम्ही 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले तर तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु इथे फटका उंची जास्त मिळाली. पंकज पाटील बेस्ट कॅचर आहे, त्याच्याकडून मात्र पुन्हा चूक घडली. आज असं वाटतं की लंच ब्रेकमध्ये आज एपीनं नशीब खाल्लाय की काय, कारण सातत्याने मात्र विकी स्पोर्ट्स कुकच्या संघाच्या माध्यमातून इथे चुका घडत आहेत
आणि जर एखाद्या वेळी जर एबी चांगल्या मूडमध्ये आला, लयमध्ये आला, तर अजय जरूर या चुका मात्र कुक्षे सगळ्याला मात्र त्या चुकाचा भुर्दंड भोगावा लागू शकतोय. And this could be costly, no doubt about that. We all know that he's a very dangerous batsman, can hit the ball long and hard. And didn't get the distance, got the too much elevation. Second time that has happened in this over. Scored now 23. That's excellent delivery, right up in the block hole. No chance whatsoever for the batsman to go for the big shot. He was looking for that helicopter stroke over the bowler's head. Got it towards the point. Just a single. Score slowly moves up to 24. Beautiful piece of bowling in this over by Akash. हो निश्चितपणे, कारण आपण पाहिलं की विकेट टिकर चेंडू त्यांनी हाताळले होते, परंतु कुठेतरी आउटप्लेमध्ये मात्र त्याला आपल्या सहकार्याची साथ मिळाली नाही आहे. आणि लोकेश पाटील प्लेइंग 11मध्ये आपल्याला पाहायला मिळते उर्फ लोक्या भाई. जबरदस्त गोलंदाजी. हो पाहू शकाल भन्नाट वेग, परंतु चेंडू पाहिलं तर लेगस्टम्पच्या अगदी बाहेरून चालला आणि त्याचमुळे आपण पाहतो की पंचच्या दुनिया समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. लक्ष वेधूया आपण स्कोअरकडे. 25 धावा फलक्यावरती आणि शेवटचं षटक अगदी आय थिंक तिसरं षटक समाप्तीच्या वाटेवरती पाहायला मिळतोय. Just 8 deliveries remain now in this innings. They should try and score at least 15 to 20 runs. Inside edge, and that's going very fine into the boundary for 4 runs. A lucky boundary for Ahad Mullah. फिल्डिंग डिपार्टमेंट चूक करतोय असं वाटतं की थोडाफार फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये प्रेशर आहे, दडपण आहे आणि अशा गोष्टी होत असतात अजय. ज्यावेळी आपण क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनलच्या मॅचेस खेळतोय त्यावेळी अशा प्रमाणे चुका होतात, परंतु चुका एवढ्याही नसावा की त्या चुका तुमच्या संघाला मात्र भरपूर माघार पडू शकतील. Yes, absolutely. Fielding has been very ordinary in this inning so far from Vicky Sports Kokse. 2 drop catches in this same over already. And this time wicket keeper couldn't quite gather the ball. That was a big inside edge. A lucky boundary. It doesn't matter now runs, how the runs are coming. They will take it. BCC Borivali. They're now 29 for the loss of 3 wickets. Last ball of the over coming up. Swung away. That's a great shot. Right up in the gap and all the way for a 6. पिकअप शॉट. यामधून मात्र पाहू शकाल अगदी तोलून मापून मारेला हा सिक्सर आहतच्या बॅटमधून बाहेर निघाला. आणि या सिक्सरमध्ये आपण जर पाहिलं तर इथे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. 3 ओव्हर कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा त्या फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. बहुत अच्छा ओवर कट रहा था. गेंदबाज ने तो कोशिश लाजवाब की, लेकिन फील्डर्स का जब आपको साथ नहीं मिलता है तो फिर कहीं ना कहीं वो फ्रस्ट्रेशन भी होता है. जिस तरह से वो चौका भी चला गया था, वो अच्छी गेंद थी, लेकिन उसके बाद ये अंतिम गेंद बिल्कुल स्लॉट में डाली थी. 2 खिलाड़ियों के दरमियान से भी खेला, हवा के रास्ते भी खेला, संपर्क अच्छा था, वहाँ पर बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल किया आहद ने और एक शानदार छक्का जड़ दिया है. 3 ओवर के बाद 35 रन, 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अभी भी 6 गेंदे पारी में शेष है. संघर्ष यहाँ से तो 50 के आंकड़े के लिए फिलहाल नजर आ रहा है मैच के इस पहले हाफ में. एंड इफ बोरीवली टीम गेट दैट टोटल ऑफ 50, इट विल बी वेरी इंटरेस्टिंग टू सी द रन चेज फ्रॉम विकी स्पोर्ट्स कुक से. थोड़ा सा प्रेशर हो सकता है उनके ऊपर यदि 50 का टारगेट मिलता है तो. भूषण आक्रमण पर आते हुए, लेंथ बॉल मिस टाइम कर बैठे अहमश. क्या इस दफा कैच ड्रॉप होगा? पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू अजय निसटला होता आणि असं वाटलं की हा झेल सुद्धा मात्र ड्रॉप होतो की काय, परंतु आकाश जोशीची नजर जी होती अगदी घारी प्रमाण होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी तो मात्र झेल पकडला आणि एका आयबीची विकेट मात्र या ठिकाणी भूषण पाटीलनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली.
आखिरकार कैच थमाकर पेविलियन में लौटते हुए दूसरे अटेम्प्ट में कैच लपका गया है आकाश द्वारा। ये होता है जब आपके फील्डर्स के हाथों से कैचेस ड्रॉप होते हैं, तो जिन्होंने कैच ड्रॉप नहीं भी किया है उनके ऊपर भी थोड़ा सा प्रेशर बन जाता है जब गेंद हवा में चली जाती है, और वो दबाव में गलतियां होने की चांसेस होते हैं। लेकिन दूसरे अटेम्प्ट में अच्छा कैच समाप्त करते हुए आकाश 35 पर लगा है ये चौथा झटका बीसीसी बोरीवली को। नए बैटर बायत के खिलाड़ी सफवान क्रीज पर पहुंचे हैं। या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी टँकरच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली अशी युवा उद्योजक भोकरी गावचे निखिल अरुण गोरले यांचा शुभागमन झालेला आहे। विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खेळायचं होतं स्क्वेअरला एक मिडविकेटला, परंतु चेंडू चालला अगदी गोलंदाजाकडे, टापेज लागलं होतं, अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि तोपर्यंत सिंगल धावा त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. ज़्यादा रफ्तार से गेंद नहीं डाली गई थी, गेंद को टर्न कराने का प्रयास जो कि अधिकांश बार देखने को मिलता है भूषण द्वारा। बल्लेबाज काफ़ी जल्दी खेल बैठे थे जिस वजह से वो बल्ले के टो एंड पर लगी थी, कनेक्शन सही नहीं था। 4 गेंदें अब पारी में शेष है, स्कोर 36 रन 4 विकेटों के नुकसान पर। आहत के पास स्ट्राइक, एक छक्का जड़ चुके हैं, एक बाउंड्री भी जो कि एक लकी बाउंड्री मिली थी उनको पिछले ओवर में। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की फिल्डिंगमध्ये सातत्याने बदलाव करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे मात्र पंच सुद्धा मात्र वॉर्न करतायत फिल्डिंग करणाऱ्या संघाला, कारण आज कुठल्याही संघाची हायगाई मात्र या स्पर्धेमध्ये केली जाणार नाही, कारण यानंतर 3 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. आहात चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. हो पुन्हा समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑफ आहे, राज पाटील पुन्हा झेल ड्रॉप. आज फिल्डिंगचा दर्जा पूर्णपणे खालावलाय विकी स्पोर्ट कुक्षे संघाचा. विकी स्पोर्ट्स कुक से एक बड़ी टीम मानी जाती है, एक चैंपियन टीम की तरह अक्सर देखा जाता है। जिस भी टूर्नामेंट में खेलने के लिए जाते हैं तो हॉट फेवरेट टीम रहती है, इसीलिए इस टीम के खिलाड़ियों से ये उम्मीद नहीं की जाती है कि इतने कैचेस ड्रॉप करे। मुश्किल कैचेस भी इनके खिलाड़ी पकड़ेंगे यही माना जाता है, लेकिन आज खासी गलतियां हो रही है। आहत को जीवन दान मिला है, स्ट्राइक अभी भी उनके पास। स्कोर 38 रन 4 विकेटों के नुकसान पर। 3 गेंदें पारी में शेष। भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ओवर पिच है, बहुत ही सुंदर शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड, लेकिन इस बार जबरदस्त फील्डिंग और रनआउट का मौका बना है। आउट हो जाएंगे बल्लेबाज। विकेट नंबर 5 का पतन। आहत अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे, उसमें कामयाब जरूर हुए हैं, लेकिन सफवान को अपना विकेट उनके लिए सैक्रिफाइस करना पड़ा है। हो निश्चितपणे या स्पर्धेचा आपण विचार केला तर एक खूप मोठं पारितोषिक आहे मित्रांनो. भोकरी गावाची आणबाण शान नंदकुमार पिसाल साहेबांच्या माध्यमातून लागोपाठच्या 6 चेंडूमध्ये जो फलंदाज 7 षटकार मारणार त्याला तब्बल 20,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत नंदकुमारजी पिसाल आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा ते एन्जॉयमेंट करतायत, पण विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे या, आपलं सरचे स्वागत असेल. ऐसे भी अगली गेंद, इस बार सही संपर्क है, गेंद और बल्ले के बीच में तीर की तरह सीधा स्ट्रोक। आहत के बैट से शानदार छक्का और गेंदबाज हो गया. 45 रन, अभी भी एक गेंद पारी में शेष है और आहत चाहेंगे कि एक और छक्का जड़कर इस पारी को फिनिश किया जाए ताकि टारगेट भी 50 प्लस रहे। अच्छी पारी खेली है आहत ने। 45 धावा फलक्यावरती आणि वैयक्तिक जर आपण आहातचा विचार केला तर या ठिकाणी 6 चेंडू त्याने फेस केले आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा त्याच्या बॅटमध्ये निघाल्या आणि हे सर्व महत्त्वपूर्ण धावा बीसीसी बोर्ली संघाच्या टीमसाठी आपण पाहतोय. सिक्सर आला तर मात्र होणार आहे या ठिकाणी 51, चौकार आला तर मात्र 49, तिहेरी आली तर 48, दुहेरी आली तर 47, सिंगल आली तर 46, डॉट आला तर 45 आणि विकेट आला तर मात्र 45. म्हणजे या सर्व काही या चेंडूवरती सस्पेन्स आहे. काय दडला या शेवटच्या बॉलमध्ये सामना करेल आहात. लास्ट गो, पहिल्या डावातील शेवटचा चेंडू, एक्स्ट्रा बॉल. पंचाच्या वतीने पाहू शकेल वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव इथे मात्र आपण पाहत आहोत. स्कोर बढ़ता हुआ 46 रन बने हैं। बड़ा हिट लगने के बाद आहत के सामने गेंदबाज ने थोड़ी सी हद पार कर दी है लाइन की। अतिरिक्त रन
आखिरी गेंद बहुत ही इंपॉर्टेंट गेंद है। एक और हवाई फायर और ये भी मैदान के बाहर। अंतिम गेंद पर भी 6 रन। ये पारी समाप्त होती हुई बीसीसी की कुल रन संख्या 52 और चुनौती रहेगी 53 रनों की। बीसीसी को जो स्कोर चाहिए था योगी, वो स्कोर तो बन गया है। हो निश्चितपणे, परंतु या ठिकाणी पॉर्च्युगल स्पर्धेमध्ये ज्याच्या माध्यमातून आपण बस बॅटरसाठी बॅट देणार आहोत आणि गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज देणार आहोत, त्याचे पुरस्कर्ते या सन्माननीय संदेशजी पाटील यांचं इथं शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। जबरदस्त बॅटिंग पाहिली आपण, 52 धावा फलक्यावरती आणि विजयासाठी 53 धावाचं लक्ष्य असेल विकी स्पोर्ट कुकचे संघाला सामना जिंकण्यासाठी। तत्पूर्वी जाऊया आपण पहिल्या सेमीफायनलच्या सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करतोय। एका बाजूला आई एकविरा भादाणे विपक्ष D11 भोकरी अशी आपण मॅच पाहणार आहोत। हॅलो हॅलो चेक। चला, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत। चला या आपण टॉस बॉक्समध्ये आणि या नाणेफेकी खेळण्यासाठी सन्माननीय भगवानजी सांबरे साहेबांना विनंती करतो की आपण चला सोबतीला माजी सरपंच आणि ग्रामपंचायतचे अजयजी पाटील, काशीनाजी शेलार, शानवाज शेख यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपला मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। चला आपण टॉस करतोय पहिल्या सेमीफायनल, परंतु दोन्ही टीमच्या माहितीसाठी आज सामना प्रत्येकी 3 ओव्हरचा आहे। ओके, एका बाजूला भाताने, दुसऱ्या बाजूला भोकरी। टॉस करतोय आपण अजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते। आम्ही भोकरीकर अशी मागणी होती, परंतु श्रावण चषक आलेला आहे। टॉस जिंकला आहे आई एकविरा भाताणे संघानं आणि त्यांना देत आहोत आपण हा कोल्ड्रिंक्स शीतपेय। पाहुण्यांचा आभार आणि एक विनंती करतो की आपल्याकडे वेळ नाही, फक्त निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। चला दोन्ही टीमला देऊया ऑल दी बेस्ट। आई एकविरा भाताणे सगळे नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। एक पारितोषिक आलेला आहे राहिलला। जर राहिलनं गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर मिस्टर शानवाज शेख यांच्याकडून भोकरीचे त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। सध्या ते भोकरीकर आहेत, परंतु आता वाशिंचे रहिवासी झालेले आहेत। आमचे रुपेजी गोरले यांचे ते शेजारी झालेले आहेत। लौट चलते हैं एक बार फिर से इस क्वार्टर फाइनल मुकाबले की तरफ। दो बड़े टीमों के बीच की टक्कर, बड़ा टारगेट। बावन रन्स पहले बैटिंग करते हुए स्कोर बोर्ड पर टांग दिए हैं बीसीसी बोरीवली ने और 53 रनों की चुनौती है सेमीफाइनल में पहुंचने के लिए विकी स्पोर्ट्स कुक से टीम के सामने। फॉर्मिडेबल उनकी ओपनिंग पेयर मैदान में, बबलू पाटिल और उनके साथ महेश पाटिल। एक बार फिर से तेज तर्रार शुरुआत देने की जिम्मेदारी इन दोनों सलामी बल्लेबाजों के कंधों पर। बबलू का बल्ला जब बोलता है तो 4 ओवर में 50-60 रन कोई ज़्यादा मायने नहीं रखते हैं योगी, लेकिन यदि बबलू जल्दी आउट हो गए तो फिर कहानी काफ़ी रोचक भी बन सकती है। वो बल्ला चलना मागता अजय। चला ऐवज जलसाठी आता पारितोषिक मित्रांनो इथे वाढलेले आहेत। रुपेजी गोरले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल, निलेशजी कतुर यांच्याकडून 100 आणि हरीश पिसाल यांच्याकडून 200, म्हणजे एका ऐवज जेलसाठी तब्बल 500चं कॅश प्राइज। पारी की पहली गेंद लेकर राहिल, बबलू के लिए घुटना टेक और ये बड़ा शॉट देख, शानदार शॉट, 6 रन। और सभी ने देख लिया कि पहली गेंद पे आ गया छक्का। जिस सुरुवात बीसीसी बोरली संघाने केली होती, शाहिद खानने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता, ती सुरुवात विकी स्पोर्ट कुकच्या संघाच्या वतीने आपण पाहतोय बबलू पाटिलनं सिक्सरनं खाता खोललाय। और देखिए बबलू जिस भी टूर्नामेंट में बहुत अच्छे फॉर्म में रहते हैं, वहां पर उनके ये शॉट्स वो काफ़ी अच्छी तरीके से खेलते हैं। आज पहले 2 मैचेस में भी इस तरह से उन्होंने घुटना
घुटना टेकते हुए बिहाइंड स्क्वायर बड़े प्रहार किए हैं, इसमें उनको सफलता मिली है। तो ये बहुत अच्छे संकेत है कहीं ना कहीं विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए, लेकिन ये अच्छे संकेत नहीं है किसी भी बॉलर के लिए। हो निश्चितपणे, परंतु आज चांगला क्रिकेट बबलूच्या वतीने आपण पाहिला हो, आणि तदनंतर राहिलचा पलटवार, बिग विकेट, या सामन्यातील गोल्डन विकेट्स नव्हे तर देवमासा मात्र इथे बीसीसी बोर्ली संघाच्या गळाला अडकलाय असं म्हणायला हरकत नाहीये। आणि सेलिब्रेशन पहा, कारण त्यांना माहिती की बबलू पाटीलचे विकेटचं महत्व किती आहे। बहुत ही बेहतरीन गेंद, यहाँ पर गेंदबाज की तारीफ इसलिए बनती है कि उन्होंने बिल्कुल विकेट टू विकेट गेंद डाली है। बल्लेबाज ने जोखिम ज़्यादा लिया इस स्ट्रोक के लिए, क्योंकि विकेटों पर आती हुई गेंद थी, बल्ले पर लगती तो बात बन सकती थी, लेकिन चूक जाते हैं तो फिर आपका आउट होना तय है, और वही हुआ है। सीधी सीधी गेंद बिल्कुल स्टंप्स पर जाकर टकराती हुई सिक्सर, और उसके बाद विकेट। यही कुछ हुआ था शाहिद खान के साथ भी। म्हणजे अशा गोष्टी अजय आपल्याला कदाचित पाहायला मिळतात, परंतु आज योगायोग पहा ना की पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा मात्र अशी सुरुवात झाली होती बीसीसी बोर्ली संघाची। शाहिदने पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झाला, आणि दुसऱ्या इनिंगचा आपण विचार केला तर बबलूला सिक्सरनं सुरुवात जरूर केली, परंतु तोही दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला। आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धमाल करण्यासाठी मानस धुमाल आलाय तिसऱ्या क्रमांकावरती। आज मानसला मात्र या ठिकाणी सिद्ध करावं लागेल की त्याच्या क्रमांकावरती बढोतरी का त्याला मिळाली। फुलटॉस होता, परंतु या ठिकाणी कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहील नाही केला, आणि त्याच गतीमध्ये फलंदाज धुमाल त्या ठिकाणी भेट झालाय। पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव निघाली, आणि सिंगलच्या मदतीने 7 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत। यहाँ से काफ़ी बड़ी जिम्मेदारी रहेगी महेश पाटिल के कंधों पर, वो भी अच्छे टच में है। क्लासिकल शॉट्स खेलने के लिए जाने जाते हैं महेश पाटिल, पावर प्ले का फ़ायदा उठाने के लिए जाने जाते हैं। स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर, बड़ा टारगेट है 53 रन बनाने हैं। राहिल अगली गेंद लेकर आगे निकले, लेकिन अक्रॉस द लाइन खेला है, कनेक्शन उतना अच्छा नहीं है। अहमद गेंद पर आते हुए एक और सिंगल, महेश पाटिल का खाता खुलता हुआ। एक पार्टनरशिप तो बनानी पड़ेगी, लेकिन बल्लेबाज जानते हैं कि केवल वहाँ पर खड़े रहना नहीं है, आक्रमण भी करना है, तो वो कोशिश नज़र आ रही है। स्कोर बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। मात्र 2 खिलाड़ी इस समय सर्कल के बाहर, क्योंकि पावर प्ले चल रहा है। आणि आज आपण पाहतो की दोन्ही संघातील पाठीराखे भरपूर संख्येने मात्र आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत। ओ पुन्हा ऑनसला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पहा थोडीफार हेजिटेशन, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु बाउन्सवरती चेंडू मात्र कलेक्शन केलाय। आणि असं वाटतं की बबलू पाटीलचे विकेट्स प्राप्त केल्यानंतर अजय बीसीसी बोर्ली संघ पूर्णपणे चार्जअप झालेले आहे। वो तो स्वाभाविक सी बात है, क्योंकि बबलू पाटिल सबसे खतरनाक खिलाड़ियों में से एक माने जाते हैं, और उनको यदि आप जल्दी आउट कर जाते हो तो फिर आपके खिलाड़ियों का उत्साह तो बढ़ता ही है। लेकिन केवल बबलू पाटिल का विकेट लेकर आप मैच जीतने वाले नहीं हो, अन्य बल्लेबाज भी उतने ही ज़बरदस्त है। पिछले मैच में हमने शुभम को देखा था, उन्होंने 5 छक्के जड़े थे आखिरी ओवर में। फिलहाल उनका आना बाकी है। फिलहाल हम देख रहे हैं कि महेश और मानस की जोड़ी क्रीज पर है, और ये 2 बल्लेबाज भी बड़े शॉट्स खेलने में माहिर है। हो निश्चितपणे, आणि आपण राज पाटील सुद्धा विसरू शकणार नाहीये। ओव्हरपिच बॉल ऑन साईडला खेचून मारलाय, परंतु स्क्वेअरकडे बाबू नाचेन कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये, आणि महेश पाटीलची विकेट्स मात्र या ठिकाणी राहिलला आपल्या संघाला प्राप्त करून दिली। दरम्यान पावसाळ्याला या ठिकाणी शुभागमन होत असताना ग्रामपंचायत बोकुरीचे माजी उपसरपंच, परंतु नेहमीच बोकुरी संघासाठी गंभीरपणाने ते उभे राहत असतात। प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून बोकुरी संघाला क्रिकेटची जर्सी त्यांच्या माध्यमातून दिली जात असते, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण सन्मान चिन्ह आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत। रुपेशदादा गोरले साहेबांचे बंधुराज प्रमोदजी गोरले यांचे इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सरापन्न व्हा। या स्पर्धेच्या वतीने तुमचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। वेलकम एंड सुस्वागत। पावर प्ले का ओवर समाप्त हुआ, और पावर प्ले का खेल गेंदबाज राहिल के नाम रहा है। पहली गेंद पर छक्का जरूर लगा, लेकिन उसके बाद उनकी शानदार वापसी, 9 रन देकर 2 विकेट्स उस ओवर में, और अब बचे हुए 3 ओवर्स में 44 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। विकी स्पोर्ट्स कुक से टीम को नए बल्लेबाज राज पाटिल नंबर 4 पर आते हुए, एक और हथियार है कुक से टीम के पास। हमने देखा था भोईरगांव के टूर्नामेंट में, वहाँ पर उन्होंने एक बहुत ही आतिशी पारी खेली थी, अर्धशतकीय पारी, और 100 से अधिक रन्स बनाए थे उस टूर्नामेंट में। राज पाटिल का बल्ला काफ़ी बोला था, यहाँ पर किस तरह से बल्ला बोलेगा ये देखने वाली बात है। हो निश्चितपणे त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब त्याने पटकावला होता, आणि आज जरूर त्याची त्या इनिंगची गरज आहे विकी स्पोर्ट्स कुक संघाला, आणि तो आज या ठिकाणी खेळ साकारण्याचा प्रयत्न करेल का। न्यू बॉलर माजी चेक इन एट नंबर 2,
चला या मैदानासाठी ज्यांचं चांगलं योगदान आहे सन्माननीय रणजितजी कदम यांचं ते शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपट्ट्यावरती येऊन आपण आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हो माझी झाला आणि पहिल्या चेंडूवरती मानसला बेट केलाय. टाळ्यांचा गजर आता पाहायला मिळतोय आणि कुक्षे संख्या आता मात्र थोडासा आपल्याला दडपणाच्या खाली पाहायला मिळतोय अजय. जी हाँ, क्योंकि ये गेंद उतनी सटीक नहीं थी, लेग स्टंप की दिशा में थी, लेग स्टंप के बाहर पिच हुई थी, बॉडी लाइन पर गेंद थी और उसका फ़ायदा उठाना ज़रूरी था, लेकिन मानस उसका फ़ायदा बिल्कुल भी नहीं उठा पाए हैं. माजिद चतुराई के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं. जो अनुभव है उनके पास, इतने सालों में जो कुछ सीखा है उन्होंने, उसका यूज़ करना जानते हैं. हो निश्चितपणे आणि ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला 4 दिवस ब्रेकफास्टची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याचे पुरस्कर्ते स्वप्नीलजी गोरळे यांचं शुभागमन होतं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आपण बाबा आपला आम्ही स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज मानसच्या क्रमांकामध्ये चेंजेस केला आहे परंतु आतापर्यंत ती धार त्याच्या बॅटिंगमध्ये आज आपण पाहिली नाही आहे आणि याचं कारण आपण एकच म्हणू शकतो की आज BCC बोर्ली संघाची जी गोलंदाजी पाहतोय अगदी टिचून अचूक टप्पा त्याने मात्र इथे फेक केला आहे आणि त्या अनुषंगाने स्किल सध्या त्यांनी साकारला आहे. और पिछली गेंद आपने देखी होगी, माजिद ने जिस तरह से गेंद डाली थी वो बॉलिंग क्रीज के काफ़ी पीछे से गेंद डिलीवर की थी. जैसे कायरन पोलार्ड को हम देखते थे करते हुए कुछ वही करने का प्रयास, एक अलग प्रकार की उनकी रणनीति है. शुरुआत अच्छी रही है माजिद के लिए. रन संख्या 10 यहाँ से और 43 रन चाहिए. 16 गेंदें शेष है. अगली गेंद फुलर लेन दूर रखा, बीट किया, अच्छी गेंद थी है और जब दूर रखा तो मेक श्योर किया कि थोड़ा तेज करेंगे. आणि हा चेंडू अजय पाहिला तर त्यांनी पुन्हा मात्र विकेटच्या अगदी पाठीमागून मात्र चेंडू टाकण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. म्हणजे कुठेतरी एक रणनीती आखली आहे कुक्षे संघाच्या फलंदाजाच्या अगेन्स्ट माजिद आणि त्या प्लॅनिंगच्या तहीत तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. राज पाटीलसुद्धा मात्र त्या ठिकाणी चाच पडतोय. कहीं ना कहीं खुद को थोड़ा सा कंफर्टेबल महसूस कराने के लिए भी गेंदबाज ये रणनीति यूज करते हैं. अगली गेंद शॉट ऑफ लेंथ, इस बार स्मैश कर दिया है डीप एक्स्ट्रा कवर पर, बाउंस पर पहुंच रही है. ओहो हो, एफर्ट अच्छा था लेकिन विफल रहा ये प्रयास और 4 रन. हो निश्चितपणे आपण म्हणू शकतो की नशिबाचा 4 धाबा या ठिकाणी विकीसभर कुक्षकांच्या खात्यामध्ये आपण पाहतोय कारण प्रयत्न हातने चांगल्या प्रमाणे केला होता. एका हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न पकडला होता परंतु थोडा बॅलन्स त्याने गमावला आणि अगदी जी सीमारेषा आहे त्याच्यावरती त्याचा पूर्णपणे शरीराचा तोल गेलाय आणि हा चौकार राज पाटीलच्या बॅटमधून. गेंद को उन्होंने पकड़ के रखा, गेंद को तुरंत अंदर ढकेलना जरूरी था. जब वे हवा में थे, आहत थे, वहां पर एफर्ट अच्छा था, नो डाउट अबाउट दैट, लेकिन अंत में चौका मिला है राज पाटिल को. महत्वपूर्ण बाउंड्री कुक से टीम के लिए. स्कोर बढ़ता हुआ 14 रन. यहाँ से और 39 रनों की ज़रूरत है. 14 गेंदों का खेल शेष. ये बड़ा क्वार्टर फाइनल मुकाबला रोचक स्थिति में. माजिद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. कदमों का इस्तेमाल लॉफ्ट करने का इरादा था लेकिन थोड़ा इनसाइड एज हुआ है. एक ही रन मिलेगा, एक ही रन मिलेगा. एक एक गेंद पर लड़ाई नजर आ रही है अब दोनों टीमों के बीच में. हो आणि पहा ना की प्रत्येक सिंगल नंतर आपण पाहतो की या ठिकाणी BCC बोर्ली संघाने समर्थक टाळ्या वाजवतात आणि एखादा मोठा फटका आला तर मात्र कुक्षे संघाने समर्थक मात्र या ठिकाणी आपल्या खेळाडूचा प्रोत्साहन वाढवत आहेत. दरम्यान रणजितजी कदम आणि स्वप्नीलजी गोरले यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण श्रावण स्पोर्ट भोकरी संघाच्या वतीनं सहर्षी स्वागत. धावसंख्या 15 धाबा. लक्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी 53 धाबांचा सध्या सुरू आहे आणि त्या येणाऱ्या 13 बॉलमध्ये 38 धाब्यांची गरज. हा चेंडू फार निर्णायक राहणार आहे दोन्ही टीमसाठी. ओव्हर पिच बॉल हवेत खेळलाय आणि बाबू नाचन कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. अखेर मानसचा संघर्ष सुरू होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला. आज निराश पावलाने तोही चालला माघारी बादून आणि आता मात्र न्यू बॅटर शुभम शेलार नेट नंबर 4. सीधे फील्डर को ढूंढ निकाला और कैचिंग बहुत अच्छी है. बाबू नाचन ने ये दूसरा कैच लपका है. महेश का भी कैच उन्होंने लपका था. इस बार काउ कॉर्नर की दिशा में कोई गलती नहीं की. तो ये भी थोड़ा सा फर्क दोनों टीमों के बीच में अभी तक रहा है इस मैच में. फील्डिंग, कैचिंग खास तौर पर कुक्से टीम ने काफ़ी कैचेस ड्रॉप किए थे लेकिन यहाँ पर बाबू नाचन अच्छे कैच लपकते हुए अपनी टीम के लिए. 2 ओवर की समाप्ति, स्कोर 15 रन. विकेट गिरे हैं 3 और अब बचे हुए 2 ओवर्स में 38 रन चाहिए. थोड़ी सी आगे नजर आ रही है फिलहाल इस क्वार्टर फाइनल मैच में BCC बोरीवली टीम. परंतु आता इथून जर विकी स्पोर्ट कुक्षे संघाला सामना जिंकायचा असेल तर या जोडीवरती सर्व काही अवलंबून आहे आणि आज या जोडीला मात्र सिद्ध करावं लागेल. एका बाजूला राज पाटील, दुसऱ्या बाजूला शुभम शेलार. 12 चेंडू शिल्लक, 12मध्ये 38 धाबा इथे जोडल्या जाणार का. नवीन गोलंदाज सिन्नान कोचच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि पाय या ठिकाणी एक मोठं पारितोषिक आहे. प्रत्येक संघातील
खेळाडूंसाठी पारितोषिक असेल. नंदकुमार पिसाल जे भोकरीचे प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं लागोपाठ 7 चेंडूवरती 7 षटकार मारले तर त्या खेळाडूला तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिल्या जाणार आहे. सिन्नान की पहली गेंद स्विंग किया ऑन साइड में, तारामंडल में भेज दिया है लेकिन मैदान के अंदर है, अब्दुल गेंद के नीचे और राज का काम तमाम. एक और विकेट. ठाकरे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्याच्या सोबतीला निलेशजी ठाकरे, सुभाषजी ठाकरे सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपट्ट्यावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आणि दिलीपजी गोडविंदे आपल्यासुद्धा विनंती असेल की आपण व्यासपट्ट्यावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्वांचं सहर्ष स्वागत. स्थिति कहीं ना कहीं नाजुक कही जा सकती है. फिलहाल विकी स्पोर्ट्स कुक से टीम की 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं. मात्र 15 रन स्कोर बोर्ड पर. 13 गेंदों का खेल समाप्त हुआ है. सिक्सर के साथ पारी की शुरुआत की थी बबलू ने, लेकिन अगली ही गेंद पर वो आउट हुए, बोल्ड आउट हुए और उसके बाद लगातार विकेटें गिरती जा रही है. नए बैटर आकाश जोशी क्रीज पर पहुंचे हैं. मादा रखते हैं बड़े शॉट्स खेलने का. सेट होने के लिए टाइम नहीं है. अब 11 गेंदों में 38 रन बनाने हैं. अच्छी गेंद पुलर लेन, हल्की सी अपील. विकेट कीपर अपील कर रहे थे. गेंद जा रही है इन फ्रंट ऑफ स्क्वेयर ऑन साइड में. डीप में से फील्डर आए हैं अब्दुल. एक ही रन मिलेगा. सिंगल डबल से लक्ष्य तक पहुंचा नहीं जा सकता है. बाउंड्रीज में डील करना पड़ेगा. हो, निश्चितपणे एका बाजूला पॉशिकल सामना सुरू असेल आणि दुसऱ्या बाजूला आपण जे मान्यवर मंडळी आता मात्र पाहतो की भरपूर संख्येने उपस्थित आहेत. सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सन्माननीय भगवानजी सांबरे साहेबांची आज आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करतो. रुपेशजी गोरले यांच्या शुभ हस्ते आदरणीय रमेशजी ठाकरे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला त्यांचे बंधू सन्माननीय निलेशजी ठाकरे आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि या सन्माननीय सुभाषजी ठाकरे वेलकम, सुस्वागतम. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज सिन्नान. अतिरिक्त रन, एक रन की बहुत बड़ी कीमत है इस मैच में. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल आणेगावचे माजी सरपंच अजयजी पाटील आज उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्याला बच्चा पाटील जे आता व्यासपीठावरती आहे त्यांना विनंती करतोय की आपण खुर्च्या खाली करा. जयदाजी पालवी आपल्यास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते अजय पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. चला जयदाजी पालवी या आपण आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जो पुढील सन्मान आहे तो मात्र इथे संपन्न करा. आणि आज पुन्हा जे सिद्ध झालं की बबलू पाटील जेव्हा जेव्हा लवकर बाद होते तेव्हा तेव्हा कुक्षे संघ अडचणीमध्ये येतो आणि तो खेळ आज पुन्हा इथे मात्र आपण पाहिला. तदनंतर चिंबीपाडा ग्रामपंचायतीचे प्रभारी माजी सरपंच सन्माननीय काशीनाथजी शेलार आणि प्रभाकरजी पडवल आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी काशीनाथजी शेलार साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. बड़ा मोमेंट इस मैच में. इनसाइड एज लगा था वहां पर शुभम के बल्ले का, लेकिन विकेट कीपर उसको लपक नहीं पाए. तदनंतर पुढील सन्मान आपण इथे संपन्न करूया. JBN नेटवर्कचे प्रोप्रायटर सुजितजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मी वैभव पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चलिए, शुभम का काम तमाम कर दिया है सिन्नान ने. एक परफेक्ट यॉर्कर पर क्लीन बोल्ड कर दिया है और अब ये मुकाबला झुकता हुआ नजर आ रहा है BCC बोरीवली के पक्ष में. 7 गेंदें केवल बची हुई है. स्कोर 17 रन यहाँ से और 36 रन चाहिए. पुढील सन्मान सागरजी पारधे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि या सन्मान करण्याची विनंती प्रमोदजी गोरले आपल्याला असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करायचा आहे. सागरजी पारधी आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान असेल. पूर्णपणे पाहिलं तर या सामन्याच्या दृष्टिकोनातून BCC बोरिवली संघ आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळतोय. कारण तिन्ही डिपार्टमेंटचा आपण विचार केला तर चांगला खेळ त्याने साकारला. तदनंतर पुढील सन्माननीय रणजितजी कदम आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
चंद्रकांत गोडविंद यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते सन्मान इथे मात्र करायचा आहे. रणजितजी कदम यांचं या क्रीडांगणासाठी चांगलं प्रोत्साहन आहे आणि प्रत्येक वर्षी ते देत असतात. रुपेशजी गोरले यांचे जिवलग मित्र आहेत. रणजितजी कदम, तुमचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. बहुत ही बेहतरीन और सफल ओवर समाप्त किया है सिन्नान ने, मात्र 2 रन खर्च किए इस ओवर में और विकेट अपने खाते में डाले हैं 2. 17 पर 5 विकी स्पोर्ट्स कुक से आखिरी ओवर में 36 रनों की जरूरत. पुढील जो सन्मान स्वप्नीलजी गोरले आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आणि हा सन्मान ज्ञानेश्वरजी गोरले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलजी गोरले यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. चला मित्रांनो, क्वार्टर फायनल सामना जो आपण पाहिला तो कुठेतरी एकतर्फा सध्या सुरू आहे, परंतु यानंतर पाहायला विसरू नका पहिला सेमीफायनल आई एकविराजपूर भारताने विपक्ष आयोजक संघ D11 ढोळे या दोन संघादरम्यान D11 भोकरी, यास थोडंसं करेक्शन आहे. दोन्ही संघ सज्ज आहेत, रेडी आहेत. पुढील सन्माननीय रमेशजी ठाकरे, कोशिंबीचे सुप्रसिद्ध उद्योजक, आणि मी रुपेशजी गोरले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही कोशिंबीकर हा चषक अगदी जोमानं आपण या वर्षी पाहिला आणि भरपूर वर्षानंतर एवढी मोठी स्पर्धा आपल्याला कोशिंबी गावामध्ये पाहायला मिळाली. सुसज्ज क्रीडांगण, सुसज्ज आयोजन. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकतो सन्माननीय त्यांचे बंधुराज निलेशजी ठाकरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5ही चेंडूवरती षटकार जरी आले तरी सुद्धा आता इथून मात्र ते आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही. एवढा कठीण लक्ष्य आता मात्र आपण पाहतोय विकी स्पोर्ट कुक्षे संघासमोर. 5 गेंदों में 36 रनों की जरूरत. सुभाषजी ठाकरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण पुढे या. मी पुन्हा रुपेशजी गोरले यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. सुभाषजी ठाकरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आज व्यासपीठ पाहिल्या तर अगदी मान्यवरांनी फुलून गेलाय. हो, चांगला चेंडू यॉर्कर लेंथ होता. हो, मिडनवरती क्षेत्ररक्षक शाहिद खान आणि फलंदाज भूषण पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद. पूरी तरह से लड़खड़ा गई है पारी. विकी स्पोर्ट्स कुक से टीम की निराश किया है कुक से टीम ने इस मुकाबले में, लेकिन तारीफ करनी होगी बीसीसी के खिलाड़ियों की जिस तरह से उन्होंने खेल पेश किया है. खासतौर पर बल्लेबाजी में आहद मुल्ला का योगदान महत्वपूर्ण रहा. 26 रन्स बनाए उन्होंने, पारी को अच्छा फिनिशिंग टच दिया. 50 के पार टोटल को लेकर चले गए और उसके बाद सभी गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की है. दरम्यान आपल्यामध्ये पाहू शकाल दीपेशजी कदम आज उपस्थित आहेत. जरूर त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आम्ही विनंती करतो रुपेशजी गोरले साहेबांनी की आपला शुभ हस्ते दीपेशजी कदम यांना आपण सन्मानित करावं. दीपेशजी कदम, चला त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मान्यवर मंडळी पाहू शकाल या ठिकाणी भरपूर सगळे येत आहेत आणि दरम्यान भगवानजी सांबरे साहेब आता मात्र या ठिकाणी रजा घेत आहेत. पुढील सन्मान भगवानजी भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. करूया त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कमेंटेटर रोहित गोरले भी अब हमारे साथ जुड़ते हुए, वॉइस ऑफ भोकरी, आपका हार्दिक स्वागत है. औपचारिकताएं शेष है. प्लेन मिस. लगा ही नहीं है कि कुक से टीम की बल्लेबाजी चल रही है. इस पारी में जिस तरह से बल्लेबाजी हुई है, हाथ खोलने के मौके उनको दिए नहीं गए. बहुत ही धारदार गेंदबाजी बीसीसी बोरीवली के गेंदबाजों द्वारा और सेमीफाइनल में अपनी जगह लगभग पक्की करती हुई टीम बीसीसी. इस बार वाइड गेंद. दरम्यान राकेशजी कदम यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपणही या व्यासपीठावरती आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आणि आज एकतर्फा खेळ या क्वार्टर फायनलमध्ये आपण पाहिला आणि असं वाटतं की एकतर्फा विजय बीसीसी बोरली संघ आता मात्र पावसाळ्याने साकारतो. फटका चांगला पाला मिळतो. चेंडू चालला स्ट्राईक कव्हरच्या दिशेनं 4 धाबांसाठी चौकार.
परंतु त्याचा मात्र जास्त नुकसान BCC बोर्ली संघाला मात्र इथून होणार नाही आहे. इस सीज़न में एक मैच जीतने के लिए भी तरस रही थी बीसीसी बोरीवली टीम. बहुत से टूर्नामेंट में हमने देखा, लेकिन आज कमाल का खेल पेश किया है और मुझे लगता है कहीं ना कहीं जीपीएल जो खिलाया गया उसका फ़ायदा मिला है उनके खिलाड़ियों को. वो अच्छी प्रैक्टिस रही कहीं ना कहीं उनके लिए इस टूर्नामेंट में आने से पहले. और ये तगड़ा प्रहार है, लंबा ऊंचा स्ट्रोक. पंकज गुस्सा अपना उतारते हुए गेंद पर 6 रन मिलेंगे, लेकिन मैच हार चुकी है विकी स्पोर्ट्स कुक से. और पहली मर्तबा इस सीज़न में सेमीफाइनल में प्रवेश करती हुई पड़गा टेनिस क्रिकेट में बीसीसी बोरीवली. कॉन्ग्रेचुलेशंस. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है आहद मुल्ला और उनके लिए 500 रुपयों का कैश प्राइज जरार मुल्ला की ओर से.